हजाराचं पानं, 8,000चे तूप, 2,000चं 1,500ची मिरची, तुमचे पैसे सकाळपासून विकलेले, त्याच्यातच गेले. तुमचा जेवणाचा डब्बा त्याच्यात टाकला. या आजीचा हा रडताना व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल. बीडच्या भाजी मंडईत घडलेला प्रसंग अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरलाय. 2 वेळच्या भाकरीसाठी रस्त्याच्या कडेला भाजी विकणाऱ्या एका गरीब महिलेचं छोटंसं जग काही क्षणात उद्ध्वस्त झालंय. डोक्यावर उन्हाचा तडाखा, चेहऱ्यावर काळजी आणि मनात लेकरांच्या पोटाची चिंता घेऊन ती महिला रोजप्रमाणे सकाळी लवकर मंडईत आली होती. उधारीवर आणलेली भाजी विकून संध्याकाळी घरी जाताना मुलांसाठी थोडं अन्न घेऊन जाण्याचं तिचं स्वप्न होतं. प्रत्येक ग्राहकासोबत ती हसत बोलत होती, कारण त्या भाज्यांमध्येच तिच्या संसाराचा श्वास दडलेला होता. मात्र अचानक अतिक्रमण हटाव पथकाची गाडी आली आणि काही क्षणातच सगळं चित्र बदललं. कर्मचाऱ्यांनी तिची भाजी उचलून थेट नगरपालिकेच्या कचरा गाडीत टाकण्यास सुरुवात केली. हे पाहताच ती महिला घाबरली, रडू लागली आणि हात जोडून विनवण्या करू लागली. साहेब, ही भाजी नेऊ नका, माझ्या लेकरांचं पोट यावर चालतं, मला थोडा तरी वेळ द्या. तिच्या आवाजातली वेदना ऐकूनही कारवाई सुरूच राहिली. आपली भाजी वाचवण्यासाठी ती महिला गाडीच्या मागे धावत होती, पडत होती, पुन्हा उठत होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावरचं असहाय्य दुःख पाहून आसपास उभे असलेले नागरिकही भावुक झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या महिलेसाठी ती भाजी फक्त माल नव्हती, तर तिच्या कुटुंबाच्या जगण्याची शेवटची आशा होती. नियम पाळणं आवश्यक आहे, पण माणुसकी ही तितकीच महत्वाची असते. त्या महिलेला तिचं साहित्य आवरण्यासाठी काही वेळ दिला असता तर कदाचित तिच्या डोळ्यात आज अश्रू नसते. सोशल मीडियावर आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून कारवाई झाली, पण माणुसकी हरवली अशा तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.